या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मला म्हणायचं आहे की आपण आता एआयच्या जमान्यात आहोत। सोशल मीडियावर वाटेल तसे लोक व्यक्त होत आहेत। मॉर्फ करणं, व्हिडिओ, फोटो, कॉल रेकॉर्डिंग्स, फेक जनरेट करणं, फेक चॅट्स करणं हे अतिशय सोपं आहे। डाव्या हाताचा मळ आहे। आता हे फार अवघड नाही राहिलेलं आहे। तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा सतसत विवेक बुद्धी जागरूक ठेवावी आणि आपण सोशल मीडियावर कसे व्यक्त होतो याची सभ्यता पाळावी। आपल्या आई बहिणीच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडली असती तर आपण असं लिहिलं असतं का, असं त्यांनीही विचार करावा। सारासार विचार करून व्यक्त व्हावं। सगळ्यांनीच ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्यानं घ्यावी हवी। इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलत आहे। इथे मी आज सगळ्या सिने क्षेत्रात, कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीनं बोलतीये। आज त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणेन की समाजामध्ये उजळ माथ्यानं जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे, एक मान सन्मान ठेवला गेला पाहिजे। यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे आणि तो मान सन्मान देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते कराल अशी मी आशा व्यक्त करते। एक प्रश्न असा होता आता ज्या पद्धतीने आता एकच प्रश्न आहे, सुरेश दास महिला आयोगाकडे आपण ओके, वन बाय वन जाऊया। महिला आयोगाकडे प्राजक्ता माळींची माफी मागणार नाही। सुरेश दास म्हणतायत प्राजक्ता माळींची मी जाहीर माफी मागणार नाही। मी त्यांना मागणी केलेली आहे। त्यांनी ज्या कुत्सितपणे भाषा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय ज्याला काही बेस नाही, तर मी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आणतील। महिला आयोगाकडे आपण तक्रार दाखल केलेली आहे। आपण कायदेशीर पाऊल म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दस यांच्या विरोधात काही तक्रार दाखल करणार आहात का? ज्या पद्धतीने आता ते म्हणतायत की आम्ही माफी मागणार नाही म्हणून, तर आपण कायदेशीर पाऊल नेमकं काय उचलणार आहात? महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे। आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे। त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे। उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे। त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे। आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन। भाजपचे आमदार आहेत आणि मुख्यमंत्री गृहमंत्री कारवाई करतील असं वाटतं? आता तुम्हाला एक चान्स दिला ना, बाकीच्यांना या प्रकरणाची सुरुवात तुम्ही उल्लेख देखील केला, करुणा मुंडे यांच्या व्हिडिओपासून झाली होती, तर तुम्ही सुरेश दस यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करताय। करुणा मुंडे यांची तक्रार तुम्ही महिला आयोगाकडे केली किंवा करणार आहात? मी ऑलरेडी त्यांना देखील नोटीस पाठवली आहे, करुणाताईंना तेव्हाच पाठवली आणि त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केलं नाही, त्या शांत बसल्या। त्यामुळे मी पुढे काही त्यांच्यावर कारवाई केली। डेफिनेटली आहे। मराठी चित्रपटसृष्टी, सगळे कलाकार खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत आणि मी सगळ्यांचं नेतृत्व करेन। सुरेश दस यांनी ही पत्रकार परिषद आपली चालू आहे त्याच्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली की हे संतोष देशमुख प्रकरण दुसरीकडे नेण्यासाठी म्हणून तुम्ही पत्रकार परिषद, मला हेच सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, हेच सांगण्यासाठी आज मी आली आहे की तुमच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही कला क्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय? कलाकारांचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाहीये। तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर इथे नसते, मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते। त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय, त्यांनी सुरू केली ही गोष्ट। त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका, ही तुम्हालाही विनंती। आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही, तुम्ही तो ओढून आणू नका। स्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका। येस, इथे मुलगी बोलतीये। या सगळ्या चिखलफेकमुळे कुठेतरी कलाकार कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना म्हणजे काचकूच करतात असं वाटतं का? भीती वाटते ना, कारण प्रसार माध्यमं त्याला चुकीची प्रसिद्धी देतात। यामुळेच पुढे कधी म्हणूनच मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की जर कुठलाही पुरावा नसेल तर प्रसार माध्यमांनी, स्पेशली युट्यूब चॅनल्सनी जर अशा काही बातम्या केल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। इनफॅक्ट तशा पद्धतीचे निर्देश त्यांनी आत्ताच जारी करावेत।
सुरेश दसांनी फक्त माफी मागावी एवढंच तुमची मागणी आहे की जरी त्यांनी माफी मागितली तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी? मला ना प्रॉब्लेम एक दोन व्यक्तींनी बोलण्याचा नाहीये, या मला प्रवृत्तीचा त्रास आहे. हा प्रघात पडता कामा नाहीये की कोणीतरी काहीतरी फार कष्टाने नाव कमवतो, कोणीतरी एक काहीतरी येऊन बोलून जातं आणि अख्खी इमेज डागाळते. स्पेशली महिलांच्या बाबतीत मी पुन्हा तेच म्हणेन की नाव घेताना त्यांनी 3 महिलांचं का नाव घेतलं? पुरुष कलाकार गेलेच नाहीत का हो परळीला कधी कार्यक्रमाला? मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा प्रसाद खांडेकर, गौरव मोरे ही मंडळी होती, अमीर हडकर, आमचे सगळे कलाकार होते, त्यांची नाही नावं आली. त्यामुळे स्त्री कलाकारांना याच्यामध्ये गोवू नये. राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी टीआरपी त्यांच्या अशा पद्धतीनं वाढवू नये आणि गैरवापर करू नये. हिंदी असो किंवा मराठी राजकीय नेते मुख्यतः कलाकारांना टार्गेट करतात. हिंदू पुरस्कार किंवा जाणीवपूर्वक वक्तव्य केल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळते. मला हे माहिती नाही ते लोक त्याच्यासाठी असं वक्तव्य होतं असं वाटतंय का? आणि याचा पाठपुरावा म्हणून तुम्ही कलाकारांची काही संघटना बांधणार का? त्याला एकत्र आणणार का आगामी काळात? मला हेच म्हणायचं आहे की ते काहीतरी बोलून जातात, एक काहीतरी वल्गना करून जातात. खरं तर त्यांनी अशा पद्धतीच्या वल्गना हाणून पाडल्या पाहिजेत एक लोकप्रतिनिधी म्हणून, पण ते त्याला हवा देत आहेत ही गोष्ट चुकीची आहे. पण त्यांना जेव्हा कळेल पुढे जाऊन की त्यांच्या एका वक्तव्याचे 1000 वेगळ्या पोर्टल्सनी 1000 न्यूज केल्यात हे त्यांना कळल्यानंतर खरं तर तेही करणार नाहीत, करुणाताई बोलणार नाहीत. पण त्यांना ही पुढे गोष्ट एवढी मोठी घडतीये ह्याची त्यांना कल्पना नसावी कदाचित. मला जेवढे त्या 2 व्यक्ती बोलल्या याचा त्रास आहे तेवढाच त्रास मला प्रसारमाध्यमांनी केलेल्या फेक न्यूजचा देखील आहे. सो डेफिनेटली याच्यावर कारवाई व्हावी असं मला वाटतं. कलाकार या विषयांवर बोलणं टाळतात, सोडून देतात. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का की त्यांना बोलायला वेळ मिळतो किंवा तो चेष्टा मस्करीचा विषय होतो? करुणा मुंडेंनी जेव्हा तुमच्यावर टीका केली तेव्हा जर तुम्ही उत्तर दिलं असतं तेव्हा पुन्हा एकदा तुमचं नाव अशा प्रकारे घेतलं गेलं नसतं असं वाटतं? पुन्हा एकदा मी तेच म्हणेन, पुन्हा एकदा मला तेच म्हणायचंय का कलाकार पुढे येत नाही? मी पहिलं वाक्य म्हणाले की या सगळ्यामध्ये आमची हतबलता आहे गप्प राहण्यामध्ये. का? कारण समाज माध्यमांमध्ये ही चिखलपेक चालू राहते. विषय एवढा असतो कुठेतरी वेगळीकडे जाऊन पोचतो. आज तुम्हाला काय वाटतंय हे चालू राहतं. त्यामुळे कलाकार शक्यतो यामध्ये पडत नाही. आणि बरीच मंडळी, मी फक्त कलाक्षेत्र म्हणत नाही, बऱ्याच क्षेत्रामधली मंडळी गप्प राहणं हा पर्याय निवडतात कारण हे असं जाहीरपणे चिखलफेक होत राहते. म्हणूनच या संदर्भात जर काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स आले, कठोर नियम आले की जर या गोष्टीमध्ये तथ्य सापडलं नाही, जर कुठला पुरावा सापडला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्या न्यूज पोर्टलवर किंवा युट्यूब चॅनलवर, असा जर आपल्याकडे नियम आला ना तेव्हा जाऊन हे बंद होणार आहे. तर असा नियम काढावा हीच विनंती आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना. नाही असं काही त्यांनी माफी नाही मागितली तर पुढची भूमिका काय असेल? मला हा नियम आणायचा आहे. मला या निमित्तानं प्रसारमाध्यमांमध्ये जे काही न्यूज होतात त्याला पुराव्यांची जोड नसेल तर तुम्ही ते करू नका, केलं नाही पाहिजे. ते खोटं आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा पद्धतीचा नियम आला पाहिजे. हे माझं खरं उद्दिष्ट झालंय. आता मुंबईत जाऊन मी बोलणार आहे प्राजक्ता माळेंसोबत. स्वागत आहे. एका पत्रकाराला एकच देते. एका पत्रकाराला 4 वेळा संधी नाही मिळू शकत. आपका नाम लिया है जिस पर आप थोड़ा एक्सप्लेन हो देना, क्या बताएंगे इसका? सगळ्यात शेवटी हिंदी बोलू, मराठी अजून 1-2 प्रश्न. तुम्ही एक प्रश्न विचारला ना? नक्की विचारला नाही. त्यांनी असं देखील म्हटलंय की मी असं कोणतेही ऑब्जेक्शन घेण्यासारखं वक्तव्य बोललेलो नाही आणि माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे असं देखील वक्तव्य केलं. काय सांगा? मी ते बघितलं नाही, परंतु अच्छा त्या पण आल्या का? येतात का परळीला? अहो परळीला नाही, सबंध महाराष्ट्रात फिरतो आम्ही, देशाबाहेरही कार्यक्रमाला जातो. परळी पॅटर्न जवळचा पत्ता, तुम्हाला जर चित्रपट बनवायचा असेल तर परळी पॅटर्न म्हणजे म्हणायचं काय? हे डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहेत, अतिशय डिरोगेटरी आहेत. यामागचा सूचित अर्थ कळू नये इतका महाराष्ट्र आणि मी दुधखुळी नाहीये. त्यांना जे आडून बोलायचं होतं हे सगळ्यांना कळतंय. त्यामुळे परळीला येतात म्हणजे मी काहीच बोलू नये असं नसतं.
नुसतं ताई म्हणून काही होत नाही. त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता, तुमचे जे हावभाव असतात, एका महिलेचं चारित्र्य एवढ्या रिॲक्शननी सुद्धा डागाळू शकतं.